ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। कथोपदेशक आयलेले सगळ्याच आत्मीय जलत असले स्वागत। एक गाव, त्या गावा भितरी एकलो चर्मकार अर्थात चाम सोलंगेनो चप्पल कलत असलो व्यक्ती दुकानदारांगेनो तेगिले चपला अंगडीचे व्यवहार उद्योग व्यापार करता आशिल्लो। जाल्यार तेगेली थोड्याची दुष्ट प्रवृत्ती बी आशिल्ली। कसले त्या दुष्ट प्रवृत्ती? पक्षी धरचे, तिक थोडे हिंसे करचे, तिंग थोडे बांदून घालतशी करचे, तितून तुझे मांस खावचे, असले दुष्ट प्रवृत्तीचे एक मानसिक स्थिती ते व्यक्तीला जाण आशिल्ली। तेचे गांवा भितरी अनेक व्यक्ती आशिल्लो धार्मिक सद्भावनेच्यो प्राणींच्यो अत्यंत दयार्द भावने आशिल्लो तसलो। तेका हे जन्मगाराले वृत्ती पळोवंक गेलो मस्त बेजार येता आशिल्ली तेका। अयो कितले पक्षी हिंसीत आसनीवे म्हण सांगेनो मस्त पश्चाताप करता आशिल्लो। केले सांग अशी नाशिल्ले दिवसाची पक्षी जनाडचे, तिंक बांदून घालचे, तिंका विशेष तसले आच्छादन दवरचे, गुडा दवरून घेनो तिंक त्रास थेवन घेनो नंतर खावचे, असली प्रवृत्ती चलता आशिल्ले। तिगेली दुकानां मुखारीची एक व्हडले व्हड झाड आशिल्ले, मस्त प्राचीन जालें तसलें झाड ते झाडा भितर एक दिवस पारेवळेन बशिल्ले। हे मनुष्याने हे चर्मकाराने ते पारेवाळाक बुद्धीवंतीक धरले, धरून घेनो तिगेली दुकानां हाण घेनो दवरलो। हे सगळेची तो सदग्रस्त पळयता आशिल्लो, त्याक मस्त पश्चाताप येले। अयो कितले स्वतंत्र आशिल्ले हे पारेवाळाक हे उगीच आपत्रे घालता आसमू म्हण ताका मार दिसले। तशी दुसरा दिवस ह्यो सदग्रस्त परत तेगेले कामा खातीर तो अशी वता आसा तेन्ना तो चर्मकार आंगडीच्यो मनुष्य थोडे शांत तोंड्यान घेवन दुकानां बसून आसा। तेन्ना हे सदग्रस्ताक अत्यंत आश्चर्य। तो ते दुकानदारा कडेन गेलो, विचारता आसा, कितले मारया तुजी तोंडाची बेजार अशी दिसता आसमू, कितें जालें तुका? तो सांगता, ना रे काल हे एक पारेवळ धदिल्लें पळय, ते पारेवळ चुकून गेलें की ना, अशान मस्त बेजार आसा म्हूण सांगेन हे व्यक्तीन सांगलें, चर्मकारान सांगलें। तेन्ना ते सदग्रस्त मनाक मातसो संतोश जाले, आब्बा ते पारेवाळ चुकून घेतले न्ही वे, आतां हे दुश्ट हातींतल्यान ते पार पडले वे म्हणजे एक आनंद संतोष हे सदग्रस्ताक सहज जालें तसले आनंद भाव आयल्या मारी तोंडाचे हरे सहज बदलावण जाताच। ते कोणाक सांगक म्हणना, ते कोणाक करक म्हण बी ना। तेन्ना दुकानदाराक कळ्ळें हे गेलें तोंड पळोवंक घेवन, ताका संतोश जाला म्हणून गेली प्रवृत्ती पयलीन उरता त्या दुकानदाराक। तेन्ना ते दुकानदारान हे सदग्रस्त सांगले, पण मरे म्हाका तेगेले बद्दल थोडे बेजार जाले जाल्यार ते म्हाका सोडून खंय दूर वचचे जावूच ना, ते त्या कन दवरलो तेका म्हण सांगले। हा तसलें कसलें कन दवरलें तेका म्हण गे न्हू। परत त्या सदग्रस्तान ताका विचारलें,
त्यांना त्याने सांगले ते मागील गुडान किती चुकून गेले हाय जातील पांयाक हांवें व्हडले व्हड दोरी बांदिले ते दोरी बी तेगेले बरोबरी गेला आसा आत्ताल्यान थोड्या वेळान पणाची ते दोरी खान तरून कशें पडटले ते खंय वची जेन्ना शिची आमगे हाते परतून मेळटले म्हणून सांगे न्हू दुकानदाराले तोंड संतोश हांगे न्हू तो सांगता आसा तेणे सगळं तोंडाक मस्त बेजार छाया येईल अयो चुकून गेले म्हणटा कोणी दिले जलेबीची एक पाच ते घाण आस म्हणून कितें करचें निरुपाय पळया मुखार म्हणून सांगे न्हू तो तशी सदग्रस्त तेगेली वेवसाय एखादो मुखार गेलो दुसऱ्या दिसा सकाळी परत ते कितें दुकान आशिल्लें दुकानाचो झाड आशिल्लें ते झाडाक सुतलूची लोक लागून आसाची लोक सगळ्याची आवाज करता आसाची पळयता आसाची तेन्ना हांव सदग्रस्ताचे वाटेन येता आशिल्लो त्याने विचारले कितेले हांगा इतलो कितें मेळाची म्हण तेन्ना थंयचे एक मनशान सांगले ना मरे एक पारीवाळ दोर सुतून घेवन रुंकाक चटपटी ताची मोण गेल पळय म्हण ते खंयचे पारेवाळ गेले नाशिल्ले ते हे दुकानदारान धरदिले पारेवाळाची ते तेची झाडां येवन बसची आशिल्ली केन्नाची तेचे झाडां ते उचून बसले थंय उडका म्हण गेले जाल्यार तेगेले दोर कोंबे भितर मेळ्ळें गेलो रुंका टोंगे मेळ्ळें गेलो शिडकून बसले तेका उडचे जेन्ना जाले उडचे खातीर तेणें मस्त तितले प्रयत्न केले ते प्रयत्नाक ते पारेवाळाले दोन्ही रेक्के तुट्टून गेले अत्यंत दुर्धर जाले तसले प्रसंग तेका निर्माण जाले वद्दाडता ते पारेवाळ थंय मेले थंय म्हण लुगूंक येताच ते झाडा भितर ते पळयचे मस्तीत लोक सहज जाले तसले वृत्ती ते मनुष्याच्या जिवना भितर बरें पळयचे केन्ना आमी मस्त लोक मेळचे कमी वायट पळयचे आमगे प्रवृत्ती जास्त आमगे मना विचार तशी उरची तरी तरी कारण आकर्षण जास्त आमकां वायट सुद्दां आयकचे वायट पळयचे वायट करचे अशें मस्त लोक ते पळयचे येता आसचे असले पळयचे न्हय ते दारूण जालें तसलें मरण अत्यंत निकृश्ट जालें तसलें मरण ते जाल्यार उठ्ठो लोक पळोवन घेवन थोडे लोक हांसताची थोडे लोक बेजार करताची उठ चलता आसता पुराची हें सगळं सलमाना बीची मस्त पश्चाताप पेले अयो कसले करचे अत्यंत स्वतंत्र आशिल्ले तसले पक्षी हे दोरा बांदून घेवन जीव काणगेन सोडलो म्हणचे मस्त पश्चाताप पेले तेका ते पश्चाताप येता तो पळयता आसा दोर बांदून घेवन ते पक्षी तुगता आसा मेल्ले ते तेन्ना तेका तक्षण एक नमुनेचे ज्ञानोदय जाले तक्षण एक नमुनेचे सूचना आयले तेका तेन्ना ते सदग्रस्तान सांगले खंय ओट लोकांचें जीवन बी अशीच म्हूण सांगे न्हू तो सदग्रस्त तंतन भायर पळोवन गेलो आतां व्हड प्रश्न येवचे कितें आमकां ओट लोकांचें जीवन बी अशीच म्हूण कितें सदग्रस्तान सांगलां आसा हें उतर योग्य आस की हें उतर खरें आस की हें उतरा भितर यथार्थता आस की म्हणजे प्रश्न सहज आमकां बी येता तुमकां येवचे पुरोवन टाकूंक येता खंडितान आहे सदग्रस्त सांगिल्ले प्रमाण आमी बी सगळे लोकची कितें हांगा जीवन करता आसाची दोर बांदून घेवन जीवन करता आसाची केवळ दोर बांदून घेवन जीवन करतना आमी ते दोर सुट्टून घेवन पडले आसाची ते वद्दाड भितर आमी जीवन करता आसाचे ते पक्षी दोर दिसता आशिल्ले ते दृश्य जाले तसले दोर जाय नाशिल्ले जाल्यार आमगेले कितें दोर बांदून घेतले आसा आमी ते अदृश्य जाले तसले दोरान बांदून घेवन आसा आमी सगळे लोकच हे दोर दिसना ते दोर दिसता ते दोर चुकीचे येता हे दोर चुकीचे मस्त कश्टाच्यान आसा खंयचे दोर ते आमी बांदून आशिल्ले दोर मागील बायल मागील चेडा मागील घर मागील कार
मागील कारभार, मागील स्थान, मागील लय मान, मागील दुड्ड म्हणजे किती संबंध असाची, ते संबंधाक आम्ही भानून जिवंत घेता असाची. ते एक दोर, ते दोर दिसना, दोळे दिसना ते पळयचे गेलेरी, ते इंटरकनेक्टेड भितर का संबंध आशिल्ले तसले दोर ते पुराचे. ते दोर भानून घेनो आम्ही हांगा जिवन करता आसाची, तेजी खातीर वद्दाडता वद्दाडता एक दिसा मरताची. खंय पावूंक कशें काम थंय पावूंक ना. आमी कितले स्वतंत्र उरचे शकना आमी जिवना भितर. संसार जेल्लो असलेली हे सगळे व्यवसाय, मागील बायल, मागील चेडा, मागील घर, मागील कार. संन्यासी असे किती ताका मागील मठ, मागील शिष्य, मागील समाज, तो भितरही बांधून घेवन पडलो आसा. मागील स्थानमान, मागील गौरव, मागील पीठ उठूचे रे खंय तरी बांधून घेवन पडलो आसा आमी पुराचे. आमकां दिसता काही बांदून घेतला आराम आस रे म्हूण. ना, वस्तुतः आमी खंयची बांदून घेयन झंझाट कोण आसाची, ते पक्षीपणाची एकूच बांदून घेतिले आमी तशें न्ही, हजार गटलो बांदून घेवन पडलो आसाची. आमगे जीवन कितें आसा हे वद्दाटा भितरही आमी काडटा आसाची पुरा जीवन. जर हे बांदून घेवची तरी आमगे भितर ना अशी उरली रे, आमगे तितले फ्री, आमगे तितले स्वतंत्र, आमगे तितले विशिश्ट तसले मनोभावनेचे आनी कोणें मेळूंक शकना. तेन्ना मेळटा कितें आनंद आसा, ते आनंदाची परमात्मा आनंद, त्या आनंदाची सच्चिदानंद म्हणजे नांव ताका प्राचीन लोकांनी दिल्लें आसा. अशें आमगे न्हू आमी बी बांदून घेवची वद्दाट करता आसाची. आमगे जिवनाचें लक्ष कितें, आमगे जीवन उद्देश कितें, हे सगळें बांदून घेवन हें वचका. तुंत खातीर कितली झटापटी करता आमी, कितली मारामारी करताची, कितली तापत्र घेताची, कितली लोकां तापत्र दिताची. हे कितें हिशोब आसा ताका, हे कितें लॅक आसा ना. तुंतूकच लॅक ना हेका. मनमानी आमी कळून घेवन तापत्र्या भितरीची आमगेले अवसान अर्थात आमगेले लास्ट स्टेप अर्थात मृत्यू आमी पावता आसाची. अशी जावचें ना जिवना भितर. हे कितें मृत्यू आसा, हे मृत्यू श्रेष्ठ मृत्यू न्ही, अत्यंत कनिश्ठ कसलें मृत्यू जावन आसा. हे अत्यंत बरें मरण न्ही, अत्यंत वायट कसलें मरण जावन आसा. वद्दाट करताची मरची हे स्थिती अत्यंत दुर्धर जावन आसा. अशें आमगे न्हू ते भगवती कडेन आमी सगळे लोक प्रार्थना करया. भगवंता, हे ज्ञानेश्वरी, आमकां सगळे लोक ज्ञान दी. हें कितें भितर आमी सगळे बांदून घेवन आसाची, हें बंधन आमगेले कमी जाता वचो. आमी खंय पावूंक आशिल्ले थंय येवच आसले एक सामर्थ्य, एक शक्ती आमकां प्राप्त जाता वचो म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणाक अर्पण करता. आतां आमगेले आमी कथोपन्यासक विराम दिया नीवे इति श्रीवनस्पतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.